नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाजारात बनते तशी अंडा भुर्जी। तर यासाठी प्रथम मी नुसता कांदा चिरून घेऊन भाजायला ठेवलाय। तेल बिलकुल घालायचं नाही, नुसता कांदा तव्यावर भाजून घ्यायचा आणि नंतर तो भाजला गेला की ह्यात तेल घालायचं। ते बघा, इथे मी कांदा भाजून घेतला, तो लालसर झाल्यानंतर त्यामध्ये तेल ॲड केलं। बॅकवर्ड स्टेप रेसिपी आहे ही माझी, एकदम छान भुर्जी बनते याने। तर तुम्ही बघितलंच असेल, कांदा भाजून घेतल्यावर मी तेल घातलं, वरून कोथिंबीर घातली, थोडीशी मिक्स केल्यानंतर आता मी सर्व कोरडे मसाले यात घालणार आहे। ते यामध्ये फार काही लागत नाही। तर हे बघा, हे मी घातलं तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला आणि किंचितशी हळद। हळद जास्त घालायची नाही बरं का, कारण की हळदीनं त्याचा रंग पिवळा होतो, त्यामुळे किंचितच घालायची आणि थोडंसं मीठ। चला तर मग हे सारं मी भरभर गॅसवर परतून घेतलं। गॅस बारीक ठेवायचा नाही, गॅस जरा मध्यम ठेवायचा। हे परतल्यानंतर त्याच्यावर एक अंडं घातलं। एकाच अंड्याची मी भुर्जी बनवून दाखवते। ते बघा, ही पटपट आपण गॅस थोडासा हाय ठेवायचा आणि पटपट ती परतून घ्यायची। छान भुर्जी सगळं अंडं शिजेपर्यंत छान परतून घ्यायची आणि त्याला बारीक असे तुकडे त्याचे झाले पाहिजेत। हे बघा, तुम्ही बघतच असाल, आता ही भुर्जी बनायला लागली, ऑलमोस्ट डन आहे। आता ह्यामध्ये मी बॅडगी मिरची घातली आहे, म्हणजे बॅडगी मिरचीचं तिखट जस्ट रंगासाठी, जरा लालसर रंग येतो म्हणून। मंडळी, इथे बघू शकता अशी वाफाळलेली भुर्जी गरमागरम, आहा, पाव सोबत खाल्ली तर काय मजाच और। अशी भुर्जी खायला तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल, तर तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा, आता ही भुर्जी आपली ऑलमोस्ट डन आहे, बनलीच आहे आणि आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा तुम्ही बघू शकता, अशी गरमागरम बाजारात मिळते तशी अंडा भुर्जी नक्की ट्राय करा। धन्यवाद।